तर आता आपण आपल्या सर्वांनाच माहिती असणाऱ्या राणी लक्ष्मी चौकवरती उभे आहोत. तर हा जो चौक आहे, हा जेएम रोड आणि काँग्रेस हाऊसच्या जंक्शन वरती आहे आणि हा चौक IRC नुसार एक पेडिस्ट्रियन फ्रेंडली जंक्शन कसं असावं हे आपल्याला दाखवतं. तर जेएम रोड हा एक हाय पेडिस्ट्रियन फुटफॉल असणारा रोड आहे आणि ह्याचं जे स्ट्रीट डिझाईन किंवा जंक्शन डिझाईन आहे ते असं आहे की त्याच्यामुळे पेडिस्ट्रियन आणि व्हेकल्स मध्ये एक विजिबिलिटी राहते. त्याच्यामुळे जे कॉन्फ्लिक्ट व्हायचे चान्सेस असतात ते कमी होतात. तर आता हा जो जंक्शन आहे तो एक ट्रायंग्युलर ट्रॅफिक आयलंड आहे. आता आपण बघू शकतो की हा जो काँग्रेस हाऊस कडनं येणारा रोड आहे तो इथे दोन ह्याच्यात स्प्लिट होतोय. तर ह्याच्यामुळे काय होतं, एकतर व्हेहिक्युलर ट्रॅफिक चॅनलाइज होतं आणि प्लस जे पेडिस्ट्रियन क्रॉसिंगचं लेंथ आहे ते देखील डिवाइड होतं. तर हे जे क्रॉसिंग आहे ते एक ऍड ग्रेड म्हणजे रोडवरती असणारं पेंटेड क्रॉसिंग आहे आणि आपण बघू शकतो की इथे ते व्हाईट आणि ब्लॅक स्ट्रिप्स आहेत ते विजिबल आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, पेडिस्ट्रियनला एक डिरेक्शन भेटते आणि पेडिस्ट्रियन हे झेब्रा क्रॉसिंग वरच चालतं. किंवा ते पेडिस्ट्रियन सिग्नल आहे तो देखील खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तो पेडिस्ट्रियन्सला सांगतो की ते कधी क्रॉस करू शकतात. तसंच आपण बघू शकतो की या झेब्रा क्रॉसिंगच्या पाठीमागे स्टॉप लाईन आहे. तर व्हेकल्सने ते पाठी थांबणं अपेक्षित असतं, जेणेकरून पेडिस्ट्रियन आणि व्हेकल्स मध्ये बफर क्रिएट होईल. तर आता ही जी ह्या ट्रॅफिक आयलंडची इंटरनल ट्रायंग्युलर स्पेस आहे ती एका चांगल्या पब्लिक स्पेस मध्ये कन्वर्ट केली गेलेली आहे. तसंच आपण बघू शकतो की ही जी मोठी मोठी झाडं आहेत त्यांना देखील या स्पेस मध्ये इन्कॉर्पोरेट केलंय, त्याच्यामुळे कायम शेडेड राहतं. आणि तसंच आपण बघू शकतो की इथे रेलिंग लावायच्या वरती देखील व्हेजिटेशन केलेलं आहे, ज्याच्यामुळे काय होतं की कधी एखादा माणूस चुकून जर का कुठे आढळला त्याला कमी इजा होते. तर आता जिथे कुठे दोन रोडचं क्रॉसिंग असतं तिथे त्या पेडियनच्या मध्ये एक रेफ्युज एरिया असतो जिथे क्रॉस करताना माणसं थांबू शकतात. तर आता हे जे मागचं क्रॉसिंग आहे ते टेबल टॉप क्रॉसिंग आहे, म्हणजेच काय तर थोडंसं ते एलिव्हेटेड आहे आणि फुटपाथच्या लेवलला आहे. त्याच्यामुळे काय होतं, एकतर एक ट्रॅफिक कमिंग मेजर म्हणून ऍक्ट होतं. तसंच जे व्हीलचेअर असतात किंवा स्ट्रोलर्स असतात त्यांना फुटपाथच्याच लेवलला पुढे जाता येतं. तसंच आपण बघू शकतो की ह्या टेबल टॉप क्रॉसिंग वरनं गाड्या येऊ नयेत म्हणून ते बोलार्ड्स देखील दिले गेलेले आहेत आणि त्या बोलार्ड्स मध्ये एक बोलार्ड असा आहे जो जास्त स्पेसिंग वरती असतो, जेणेकरून व्हीलचेअर त्याच्यातून पास होऊ शकते पण गाड्या त्यातून आत नाही येऊ शकत.